नागपुर स्थित महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ने एक बार फिर स्पर्धा परीक्षाओं के क्षेत्र में अपना दबदबा साबित किया है। महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमीशन यानी एमपीएससी 2024 की मुख्य परीक्षा के नतीजों में महाज्योति के 112 विद्यार्थियों ने शानदार सफलता हासिल की। कुल 461 पदों में से करीब 25% पदों पर महाज्योति के विद्यार्थियों का चयन होना संस्था की गुणवत्ता और प्रभावी प्रशिक्षण का बड़ा प्रमाण माना जा रहा है। सफल विद्यार्थियों में 82 छात्र और 30 छात्राएं शामिल हैं, जिन्होंने विभिन्न महत्वपूर्ण पदों पर चयन पाकर न सिर्फ अपने परिवार बल्कि पूरे समाज का नाम रोशन किया। चयनित विद्यार्थियों ने सहायक आयुक्त, पुलिस उपाधीक्षक, समूह विकास अधिकारी, सहायक परियोजना अधिकारी, वित्त एवं लेखा सेवा सहित कई अहम पदों पर सफलता हासिल की। महाज्योति के प्रबंध निदेशक मिलिंद नारिंगे ने इस सफलता को समाज परिवर्तन की दिशा में एक मजबूत कदम बताया। उनका कहना है कि संस्था का उद्देश्य केवल परीक्षाओं में सफलता दिलाना नहीं, बल्कि समाजाभिमुख, जिम्मेदार और संवेदनशील अधिकारी तैयार करना है। महाज्योति मार्फत एमपीएससी, यूपीएससी, एमपीएससी मध्ये राज्य सेवा, गट ब, गट क, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि इतर सर्व परीक्षांचं प्रशिक्षण दिले जाते। याशिवाय मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना अर्थसहाय्य, इंटरव्ह्यूसाठी अर्थसहाय्य अशी सुद्धा मदत केली जाते। या वर्षीच्या एमपीएससीच्या राज्यसेवेच्या परीक्षेत 461 मुलांची यादी लागली आणि त्याच्यापैकी 112 विद्यार्थी हे महाज्योतीचे विद्यार्थी आहेत। हा आकडा पाहून आमचा उत्साह अगदी द्विगुणित झालेला आहे। यासाठी आमचे जे प्रशिक्षण संस्था आहेत त्यांनी सुद्धा मेहनत घेतलेली आहे। आमच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण दिले जाते, लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, तसेच रीडिंग रूमची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाते। आमचं काटेकोर नियोजन आणि आमच्या प्रशिक्षण संस्थांचे कष्ट हे तर आहेच, पण विद्यार्थ्यांचे कष्ट सगळ्यात महत्त्वाचे आहे। खेड्यापाड्यातून आलेले विद्यार्थी नागपूर, भंडारा, गडचिरोली, तिकडे सोलापूर, सांगली आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सर्व जागचे विद्यार्थी पुण्यामध्ये हे प्रशिक्षण घेत असतात। पुणे याच्यासाठी की पुणे हे या एमपीएससी आणि यूपीएससीच्या प्रशिक्षणाचं एक हब बनलेलं आहे। जसं दिल्लीमध्ये राजेंद्र नगर हे हब बनलेलं आहे, तसं इथे पुणे हे हब बनलेलं आहे आणि तिथे उत्तम प्रकारचं प्रशिक्षण देऊन आम्ही या विद्यार्थ्यांना मदत करतोय। यामागचं सूत्र आहे की आमचे प्रशिक्षण संस्था ज्या आहेत त्यांचे कष्ट, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना अर्थसहाय्याद्वारे केली जाणारी मदत आणि निश्चितच आमचं सगळ्यांचं जरी काही असलं तरी विद्यार्थ्यांची मेहनत ही सगळ्यात महत्त्वाची आहे। ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असते की ज्यांनी आपल्या शासकीय नोकरीमध्ये यावं, एमपीएससी करावी, यूपीएससी करावी, स्टाफ सिलेक्शन करावं किंवा बँकिंग मध्ये करावं, त्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती मार्फत हे ट्रेनिंग दिले जाते। त्याच्यानंतर मुख्य परीक्षा किंवा इंटरव्ह्यूसाठी अर्थसहाय्य देखील दिले जाते। यासाठी आपण दरवर्षी कॉमन परीक्षा घेतो आणि त्यांना त्यांच्या गुणानुक्रमे आपण त्यांना ॲडमिशन देतो। या सगळ्या ज्या परीक्षा आहेत यांची संख्या खूप लिमिटेड असते। आपण बघत असाल की एमपीएससीच्या 461 जागांसाठीची परीक्षा झाली, त्याच्यानंतर यूपीएससीचे 1000 जागांसाठी परीक्षा झाली। त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या जागावर थोडंसं लिमिटेशन याच्यासाठी ठेवतो की मुलांनी सरकारी नोकरीकडे तर ज्यांची कॅपेबिलिटी आहे त्यांनी जावं, बाकीच्यांनी उद्योग आणि स्वतःचा व्यवसाय करावा याकडे सुद्धा आम्ही प्रमोट करतो आणि त्याला सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतो। या योजना ज्यावेळेस नव्हत्या, शासनाने या योजना सुरू केल्यामुळे गरीब विद्यार्थी, तळागाळातील विद्यार्थी, खेड्यापाड्यातील विद्यार्थ्याला पुण्यासारख्या, नागपूरसारख्या, दिल्लीसारख्या ठिकाणी राहून चांगल्या प्रशिक्षणाची सुविधा घेता आली। अन्यथा त्यांना त्यांचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इमिडिएटली जॉब करावा लागला असता। 1 वर्षापर्यंत आम्ही हे प्रशिक्षण देतो। या प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांना स्टायपेंड देतो। त्यांची राहण्यास आणि खाण्यासाठी जो खर्च लागतो त्यापोटी आम्ही यूपीएससीसाठी 13,000 रुपये आणि एमपीएससीसाठी 10,000 रुपये एवढं स्टायपेंड देतो, जेणेकरून त्यांना या आर्थिक विवंचनेपासून थोडी सुटका मिळते आणि ते आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपल्या अभ्यासावर करू शकतात। गरीब तळागाळातील मुलांना शासकीय नोकरीसाठी ही चांगली योजना आहे।
महाज्योतीच्या मार्फत शासकीय नोकरीसाठी, हे सर्व झालं शासकीय नोकरीसाठी आपण त्यांना प्रशिक्षण देतो. शासकीय नोकरीच्या जागा ज्या लिमिटेड असतात, त्याशिवाय विद्यार्थ्यांनी स्वतःचं उद्योग करावा यासाठी आम्ही स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देतो. आम्ही आता नुकतंच COEP सोबत टायअप केलेलं आहे आणि ज्यांना स्टार्टअप चालू करायचं आहे त्यांना स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटरची सुविधा COEP आणि महाज्योती यांच्या मार्फत उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये सध्या 10चीच संख्या ठेवलेली आहे, पण 1 वर्षामध्ये इन्क्युबेशन देऊन त्याला स्टार्टअप मार्केटपर्यंत येण्याचं काम करणार. याच्याकडे पाहताना आम्हाला नक्कीच ही आनंदाची बाब आहे की सरकारी नोकरीमध्ये महाज्योतीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढतो आहे आणि ही आम्ही तळागाळातल्या गरीब मुलांना मिळालेल्या संधी आणि त्या संधीचं मुलांनी केलेलं सोनं, या अँगलनी आम्ही त्याला बघतो. महाज्योति संस्था पिछले 5.5 वर्षों से अन्य पिछड़ा वर्ग यानी OBC वर्ग के विद्यार्थियों को गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, सशक्त मार्गदर्शन और आर्थिक सहायता प्रदान कर रही है. आधुनिक संसाधनों, डिजिटल लर्निंग और सुनियोजित रणनीति के जरिए संस्था ने विद्यार्थियों के प्रतियोगी परीक्षाओं के लिए सक्षम बनाने का निरंतर प्रयास जारी रखा है. शहर में महाज्योति संस्था की यह उपलब्धि न सिर्फ सफल विद्यार्थियों के लिए बल्कि हजारों परिवारों और पूरे बहुजन समाज के लिए प्रेरणादायी मानी जा रही है. शहर वासियों में महाज्योति संस्था की सफलता चर्चा का विषय बनी हुई है. साथ ही MPSC इच्छुक छात्रों द्वारा उम्मीद की जा रही है कि आने वाले समय में महाज्योति संस्था उत्तम प्रशिक्षण के माध्यम से और अधिक विद्यार्थियों का भविष्य उज्जवल बनाने में सहायता करेगा. नागपुर समय न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवाने की विशेष रिपोर्ट, नागपुर.